नमस्कार. जय वाल्मिकी. सर्व कोळी समाजाला खुशखबर. जळगाव ग्रामीण मतदारसंघात 16 ऑक्टोबरला सर्वात मोठी वाल्मिकी जयंतीची तयारी करावी, ज्यामुळे जळगाव जिल्ह्यातून 3-4 आमदार निवडून आलेच पाहिजे. जळगाव शहरामध्ये वाल्मिकी जयंती काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि निघणार आहे, तयारी चालू आहे. जळगाव शहरात ज्याप्रमाणे 20, 25, 30 मंडळे एकत्र येणार आहेत आणि वाल्मिकी जयंती उत्साहित निघणार आहे, तसंच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून माझा फॉर्म असणार आहे. आपल्याला आमदार म्हणून निवडूनच यायचं आहे, पण त्यासोबत 3-4 आमदारही निवडून आले पाहिजे. त्यासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये कोणत्याही गावामध्ये, जळगाव ग्रामीणच्या कोणत्याही गावामध्ये मोठी वाल्मिकी जयंती काढण्याचं नियोजन कार्यकर्त्यांनी करावे, उत्साही कार्यकर्त्यांनी करावे कोळी समाजाच्या. कारण जळगाव ग्रामीणमध्ये आपली कोळी समाज संख्या खूप आहे आणि जळगाव ग्रामीणमधील 100पेक्षा जास्त गावातून लोक त्या ठिकाणी आले पाहिजे. जळगाव ग्रामीणचं जे गाव ठरेल कार्यक्रमाचं, वाल्मिकी जयंतीचं ज्या ठिकाणी मिरवणूक निघेल, त्या ठिकाणी कोळी समाजाच्या सर्व 100पेक्षा जास्त गावातून सर्व कार्यकर्ते मंडळ सर्वांना आमंत्रित करावे. जे पुढारी असतील त्यांना पण आमंत्रित करावे, अधिकाऱ्यांना आमंत्रित करावे. शिवाय या पुढे जाऊन जळगाव जिल्ह्यातून सुद्धा सर्व आपले कार्यकर्ते, पुढारी, अधिकारी सर्वांना आमंत्रित करा. जे वक्ते असतील, भाषण करणारे, त्यांनाही आमंत्रित करा. कारण जळगाव जिल्ह्यामध्ये, ग्रामीणमध्ये आपण खूप मोठं भाषण गाजवणार आहे. आमदारकीचे 3-4, 4-5 आमदार निवडून येण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून तो मेसेज प्रसाद म्हटले पाहिजे, असं नियोजन करा. आता थोडं व्यवस्थित सांगतो की जळगाव ग्रामीणमधील एखाद्या गावातून एक गाव निवडायचं आहे. कार्यकर्त्यांनी आतापासून चर्चेला लागा. कोणत्याही एका गावामध्ये आखणी करा कार्यक्रमाची. त्या ठिकाणी जवळजवळ 15-20 हजार लोक कसे येतील कोळी समाजाचे जळगाव जिल्ह्यातून व जळगाव ग्रामीणमधून, जळगाव शहरातील सर्वेकडून जास्तीत जास्त ग्रामीणचे लोक त्या ठिकाणी जळगाव ग्रामीणचे लोक कसे पोहोचतील हा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्याला वर्गणी मिळेल, मला ती वर्गणी मिळेल आमदारच्या प्रचारासाठी. दुसरा फायदा की जळगाव ग्रामीणमधून कसं मतदान काढायचं, कशा पद्धतीनं ग्रामीणमधून प्रत्येक खेड्यातून कसं मतदान काढायचं त्यावर आपण भाषण करू. व इतरही अनेक विषयावर आपले भाषणं होतील. तर ही खूप मोठी संधी आहे. ही खूप मोठं मी सकाळी ध्यान केल्यानंतर खूप चांगलं चिंतन केलेलं आहे. ते जर तुम्ही नियोजन केलं, अंमलात आणलं, तर 100% आपले 3-4 आमदार निवडून येतील माझ्यासह जळगाव जिल्ह्यातून. तर आता तुम्ही जळगाव ग्रामीणमध्ये तयारी लागून जा कार्यकर्त्यांनी, उत्साही कार्यकर्त्यांनी. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तयारीलाच लागा. तुमची चर्चा सुरू करा मंदिरावर, एखाद्या कट्ट्यावर. तरुणांनी, आपलं वयस्कर, सर्व जे बुद्धिवंत आहे, जे सेवा आहे करतात, त्या सर्वांनी चर्चेला लागा. विचार करा, चित्र डोळ्यासमोर ठेवा. जर 10, 15, 20 हजार लोक तुमच्या ग्रामीणमध्ये वाल्मिकी जयंतीला येतील, ते एकतेची खूप मोठी संधी आहे. त्या एकतेमुळे आपला आमदार म्हणजे मी तिथून आमदार बनू शकतो. सर्व प्रश्न तिथून सुटतील.
आणि जळगाव जिल्ह्यातून कुठे कुठे अजून कोणाला उमेदवारी करायची आहे, संख्या वाढली तर अजून चांगलं आहे. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या लोकांना जास्त मी हा फोकस करायला सांगतो आहे. तर आता ही आपल्याला शेवटची संधी आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता की राज्यकर्ते आपलं इतकं ऐकतच नाही आहे, तर मग आपल्याला काही ना काही जर केलं पाहिजे ना. दुसरी गोष्ट की जे आपले लोक इतर राजकीय लोकांकडून पैसा घेतात आणि त्यांच्या बाजूनं प्रचार करता किंवा मतदान करता, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रचार आणि मतदान आपल्या कोळी समाजाच्या माणसालाच करायचं आहे. अहो तुम्ही जे पैसा घेता किंवा मतदान त्यांना करता इतर पक्षाला, जर सर्टिफिकेट मिळेल तर तुमच्या मुलांनाही मिळणार आहे ना. तुमच्याही पिढीचं कल्याण होणार आहे. याच्यावर जर चिंतन करा. गंभीर विषय आहे तुमच्यासाठी. जे इतर राजकीय लोकांकडून पैसे घेऊन मतदान करता, तुमचे काही कामं होत असतील त्यांच्याकडे, त्यामुळे पण तुम्ही काय करता त्यांच्यासाठी. पण आज जर कोळी समाजाचा माणूस उभा राहतो आहे, आपल्या कोळी समाजाचं हे खूप मोठी संधी आहे. तर तुम्ही थोडंसं चिंतन करा या गोष्टीबद्दल. म्हणजे तुम्हाला मी गांभीर्यानं हा विषय सांगतो आहे. जे इतर पक्षाचा किंवा इतर समाजाच्या लोकांचा प्रचार करत असतील, पुन्हा पुन्हा त्यांना निवडून आणत असतील, तर तुम्ही या गोष्टीवर विचार केला पाहिजे. हे सर्टिफिकेटसाठी आपल्या सर्व तरुणांसाठी, आपल्या पिढीसाठी, भावी पिढीसाठी आपल्या सर्टिफिकेटसाठी शेवटची लढाई आहे. ह्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि जे पहिल्यापासून आपल्या समाजासाठी सर्टिफिकेटसाठी प्रयत्न करतात त्यांनी पहिले मीटिंग लावा. ज्या समाजसेवकांमध्ये तळमळ आहे ना, त्यांनी पहिले मीटिंग लावा आणि आखणी करा. मीटिंग घ्या तुमच्या गावांमध्ये, ग्रामीणमध्ये, की आपल्याला जळगाव ग्रामीणमध्ये वाल्मिकी जयंतीचा उत्सव निर्माण करायचा आहे. सर्वांकडून वर्गणी जमा करा तुम्ही त्या कार्यक्रम भरवण्यासाठी. एखाद्या तुमच्या गावाच्या शेतामध्ये 15-20 हजार लोक, 10,000 लोक तरी कसे बसतील याचं नियोजन करा वाल्मिकी जयंतीचं. ही खूप मोठी संधी चालून आलेली आहे. तो योगायोग आहे की आचारसंहितामध्ये 16 ऑक्टोंबर तारीख येईल आणि ही संधी आहे वाल्मिकी जयंतीची. तो योगायोग घडतो आहे इलेक्शनचा न वाल्मिकी जयंतीचा. हे समजून घ्या काय घडतं आहे. हे ईश्वरी संकेत असतात, ते आपल्याला कळले पाहिजे. ते मी आता ध्यान करतो, मला ते कळतं, आम्ही सांगतो तुम्हाला. तो जर तुम्ही प्रयत्न केला तर सक्सेस होत आहे. तुम्हाला सर्वांना सर्टिफिकेट मिळेल. तर हा विषय गांभीर्यानं सर्वांना घ्यायला पाहिजे आणि वाल्मिकी जयंती घडवून आणा सर्व तरुणांनी, युवकांनी. हे पण मी जे तुम्हाला मार्गदर्शन करतो, मी ध्यान करतो सकाळ, त्याचं चिंतन मला ह्या विषयावर समजतं. म्हणून मी हा व्हिडिओ पुन्हा बनवला की कसं आपण समाजाचं कल्याण करता येईल. हे सर्व मी विचार विवेकानं हे सर्व चिंतन करत असतो या गोष्टीवर. माझी जे तळमळ आहे तुम्ही समजून घ्या. मला काय म्हणायचं आहे, काय करायचं आहे. मीटिंगा जेव्हा लागतील तेव्हा लागतील, पण ह्या वाल्मिकींच्या ह्याच्यातून वर्गणी एकत्र झाली तर मला प्रचाराला पैसा मिळेल. 3-4 आमदारांनाही निवडून येऊ शकतात. आणि भरपूर संधी एकता सर्व गोष्टी त्याच्यात भरलेल्या आहे त्या वाल्मिकी जयंतीच्या कार्यक्रमात. जर ग्रामीणमध्ये तुम्ही हा कार्यक्रम घडवला तर द्या ना सर्वांना संधी. सर्व जळगाव जिल्ह्यातून कोण कोण पुढे येतं आहे जळगाव जिल्ह्यातून फॉर्म भरायला, कोणत्या तालुक्यातून, आणि आमंत्रित पण करा वाल्मिकी जयंतीला. तुम्ही पुन्हा सांगतो ग्रामीणमध्ये सर्वांना, अधिकारी लोकांना आमंत्रित करा, बुद्धिवंतांना आमंत्रित करा, सर्वांना, कार्यकर्त्यांना, जे समाजप्रेमी किंवा सर्व लोकांना तुम्ही बरोबर हे नियोजन आखा, मीटिंग घ्या, चर्चा करा या गोष्टीवर. ही गोष्ट जर घडली आणि असं झालं तर सर्टिफिकेटचा प्रश्न मार्ग लागेल. या सर्व गोष्टीच्या मागे माझं एकच तत्व आहे की सर्टिफिकेटच्या मागे जे मी जीव तोडून व्हिडिओ बनवतो सांगत असतो तुम्हाला
हे मला आमदार बनण्यासाठी मला पदाची लालसा नाही आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा मला पैशांची पण लालसा नाही आहे. मी समाजाचं कल्याण कसं होईल, कसं मिळेल याच्यावरच माझं चिंतन असतं. आणि हे शेवटची संधी का म्हणतो आहे मी, आता जर असं घडल्याने या गोष्टी गळत नाही गेल्या, आमदार बनत नाही गेले, या गोष्टी घडल्याने तर प्रश्न कसा सुटेल. त्यानंतर माझे 26-27 प्रवचन झालं, मी स्थिर झालेलं आहे अध्यात्मामध्ये. आणि मग इलेक्शन झाल्यानंतर माझे कार्यक्रमात चालतील, अध्यात्म प्रवचनं चालतील. मग नंतर मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मी विनंती करतो आहे पुन्हा की ही शेवटची संधी आहे. तर सर्व तरुणांनी, युवकांनी यावर विचार करा. आणि हा व्हिडिओ हे मी यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. हा व्हिडिओ तुम्ही सर्व मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना सर्वांकडे पाठवा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता जर आमदार निवडून यायचा असेल या जिल्ह्यातून, आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात पण फॉरवर्ड होईल. आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव येईल तुमचं महाराष्ट्रामध्ये सर्वात दूर. कोळी समाजामध्ये माझे कोळी समाजामध्ये महाराष्ट्रात सर्व ग्रुपवर माझे मेसेज जातात. सर्व खूप मोठी संधीवर समजून घ्या हा विषय. ठीक आहे, मग लागा कामाला सर्वांनी. आणि ग्रामीणमध्ये वाल्मिकी जयंती एका गावात घडवून आणा. हां, करा प्रयत्न. जय वाल्मिकी. सबका कल्याण हो, सबका मंगल हो. धन्यवाद. जय वाल्मिकी आत्मा मालिक.